नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खालापूर परिसरात सामाजिक कार्यकर्त्यावर कथित जीवघेणा हल्ला, दोषींवर कठोर कारवाईची मागणी, डीवायएसपींना निवेदन सादर. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर चित्रलेखा पाटील यांची प्रतिक्रिया, युवकांच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा विजय झाल्याचा दावा. रत्नागिरीतील मोर्चावरून नव्या आरोपांची चर्चा, अभिजित हेगशेट्टींचा राहुल पंडितांवर आरोप, मोर्चाला राजकीय रंग देण्याचा दावा. आणि दहिवली बचाव कार्यातील जवानांचा गौरव, 21 तासांच्या अथक प्रयत्नांचा सन्मान, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील खालापूर परिसरात सामाजिक कार्यकर्ते तथा कामगारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेले सुनील रामा सोनावणे आणि त्यांच्यासोबत असलेले मोनिकेत पाटील यांच्यावर झालेल्या कथित जीवघेणा हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ छत्तीसशी आणि खालापूर परिसरातील बौद्ध समाज बांधव, आंबेडकरी अनुयायी, कामगार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांची भेट घेत निवेदन सादर केले. निवेदनात काही समाजकंटकांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने सुनील सोनावणे आणि मोनिकेत पाटील यांच्यावर कथित जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, भारतीय न्याय संहितेसह लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच हल्ल्यामागील कथित सूत्रधार आणि सह आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पीडितांना आवश्यक कायदेशीर मदत आणि संरक्षण देण्याबरोबरच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेसावधपणे बोलावून त्याच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्या भ्याड हल्ल्याचा खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही पहिलं प्रथमचा जाहीर निषेध करतो. आणि जे कोण समाजकंटक आहेत, मंगेश पाटील, भूषण पाटील, हे त्या गावचे प्रस्थापित असल्यामुळे त्यांनी हा भ्याड हल्ला आमच्या आदिवासी बांधवांना बरोबर घेऊन केलेला आहे. कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे. पॅन्थरच्या कार्यकर्त्यावरती हात उचलणं किंवा त्याच्यावरती अन्याय करणं ही त्यांच्यामध्ये ताकद नसल्यामुळे त्यांनी याच्यामध्ये आदिवासी बांधवांचा उपयोग करून घेतलेला आहे. आम्ही आता या संदर्भामध्ये आपल्या तालुक्याचे DYSP मेहुल साहेब यांच्याशी आता या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की सुनील सोनावणेला न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही या 2 दिवसामध्ये तहसील कार्यालयावरती आणि आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती प्रचंड मोर्चा आम्ही घेऊन येणार आहोत. परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की ह्या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि तात्काळ आरोपींना आम्ही अटक करण्यासाठी आमची पथकं रवाना केलेली आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आज आम्ही इथे सर्व कार्यकर्ते एकत्र जमलो होतो आणि त्याच्यामुळे आता हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल आणि सोनावणेला न्याय मिळेल या अपेक्षेची आता आम्ही 2 दिवस वाट बघतोय. अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने जाण्यास तयार आहोत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हरणे आदिवासीवाडी येथे पती दारू पिऊन घरी आल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. तक्रारीनुसार पत्नी पूजा हिने पती महेश हिलम याला दारू पिऊन आल्याबाबत जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान महेश हिलम याने प्रथम पत्नीला हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पूजा हिच्या डाव्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला असून तिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमी पूजावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूजा हिच्या तक्रारीवरून माणगाव पोलीस ठाण्यात महेश हिलम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कोल गावात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतकरी किसन लोखंडे यांच्या गोठ्यावर झालेल्या हल्ल्यात 4 बकऱ्या ठार झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून बकऱ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात 4ही बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। या घटनेनंतर वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी विशेष सतर्क राहण्याचे, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि जंगलालगतच्या भागात काळजी घेण्याचे आवाहन केले। वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कौल गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत हा युवकांच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलंय। त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार दिल्लीत विद्यार्थी आणि युवकांनी विविध मागण्यांसाठी उभारलेल्या आंदोलनामुळे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले। शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाला यश मिळाले असून हा देशातील लोकशाही व्यवस्थेचा मोठा विजय असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षासह विविध विरोधी पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला होता। आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय मागण्यांसाठी सातत्यानं आवाज उठवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तसेच दिल्ली पोलिसांनी कथित लाठीमार केला, मात्र युवकांनी माघार न घेता अधिक ताकदीने आंदोलन सुरू ठेवल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे। यावेळी आंदोलनाचे प्रमुख समन्वयक अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि आंदोलनात सहभागी झालेल्या संपूर्ण युवक टीमचे त्यांनी विशेष अभिनंदन केले। युवकांच्या संघटित शक्तीमुळे लोकशाही अधिक बळकट झाली असून न्यायासाठीचा हा लढा देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला। खूप आनंदाचा दिवस आहे। शेवटी एका चळवळीला यश मिळालं आणि धर्मेंद्रजी प्रधानांनी राजीनामा दिला। हा राजीनामा आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या विद्यार्थ्यांना अर्पित करतो ज्यांनी आपल्या नीट परीक्षेत जीव गमावला। खरंच मला या ठिकाणी आभार मानायचे या तमाम देशाच्या युवकांना की त्यांनी ही चळवळ उभी केली आणि त्या चळवळीत त्यांना किती त्रास देण्यात आला, म्हणजे त्यांना मारलं, त्यांना आमच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला जवळजवळ 13-14 तास पोलिसनी बेकायदेशीर डिटेन्शनमध्ये ठेवलं, घरातनं उचलून नेलं। अशा वेळी सुद्धा सगळे विद्यार्थी पेशंट राहिले आणि स्वतःची मागणी पूर्ण करून घेतली। मला सार्थ अभिमान या पुढच्या भारताचा आणि खरंच पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारत किती डिक्टेटरशिप आली, कितीही हे हुकुमशाह आले, तरी भारत हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा भारत आहे आणि इथली लोकशाही कधी मरू शकत नाही जोपर्यंत आपली सारखी जनता एकत्र आहे। मला आभार मानायचे तमाम पक्षाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना की ज्या पद्धतीने ते लोकसभेमध्ये लढले, अगदी आपल्या देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन त्यांना इतक्या वाईट पद्धतीने पोलीस उचलून घेऊन गेले, तरी ते हटले नाही, तरी ते विद्यार्थ्यांसाठी लढत राहिले। आमच्यासारखे पक्ष असतील जे लढत राहिले। मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी ज्यांनी ही लोकशाही जिवंत ठेवायला प्रयत्न केला त्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि अपेक्षा व्यक्त करते की ह्यातनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे, की ह्यातनं आपल्याला दिसून आलं की किती आपली लोकशाही धोक्यात आहे आणि नक्कीच पुढच्या पिढीनी आणि पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं खेड शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले। शहरातील विविध मार्गांवरून मोर्चा काढत काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार तसेच दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचा निषेध करत या घटनेतील जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी केवळ राजीनामा देणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या वतीनं मांडण्यात आली। मोर्चानंतर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले। विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर न्याय मिळावा आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पुन्हा एकदा प्रशासन आणि केंद्र सरकारकडे करण्यात आली।
रत्नागिरीतील मोर्चानंतरचा आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय. शाहू फुले आंबेडकर मंचाचे प्रतिनिधी अभिजित हेगशेट्टे यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. हा मोर्चा कोणत्याही विशिष्ट नेत्याचा किंवा मंत्र्याच्या विरोधात नव्हता, तर दिल्लीतील आंदोलक मुलांवरील कथित अन्यायाच्या निषेधासाठी आयोजित करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केलाय. संपूर्ण मोर्चात कोणाचंही नाव घेण्यात आलं नसल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच आमचे आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे संबंध चांगले असून या आंदोलनाला मंत्र्यांविरोधातील मोर्चा म्हणून रंगवण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. या विषयाला राजकीय वळण देणे म्हणजे तरुणांच्या भावनांशी खेळण्यासारखं असल्याचं मत देखील अभिजित हेगशेट्टे यांनी व्यक्त केलं. जे आपण म्हणतो की ह्या जगातली सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या देशाची आहे, त्याच लोकशाहीला चिरडण्याचं काम सातत्याने या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तसंच आता ह्या विद्यार्थ्यांचं आंदोलनसुद्धा चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तो कोणत्या पद्धतीने केला गेला, तर महिलांची वस्त्र फाडण्यात आली, मुलींची वस्त्र फाडण्यात आली, मुलींना मारण्यात आलं, लोकांना खिळे लावलेले जे दांडे असतात त्या दांड्यांनी काठ्यांनी मारलं गेलं, लोकांची डोकी फोडली गेली, कित्येक जणांना ओढत नेण्यात आलं. हे अशा प्रकारचे ज्या व्हिडिओज पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं की आमच्या देशाची लोकशाही तर धोक्यात आली आहेच, परंतु आमच्या देशातला सर्वात महत्त्वाचा घटक जो देशाचा उद्या देश घडवणार आहे, जो देशाला उद्या घडवणार आहे, तो विद्यार्थी आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आलेला आहे. आणि त्याचं मनोबल वाढवण्याचं काम हे सर्व जनतेने केलं पाहिजे, सर्व नागरिकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून, त्यांच्यावर केला गेलेला लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की या ठिकाणी आपण त्यांना एक पाठिंबा म्हणून द्यायचं. याच्यामध्ये कोणतं राजकारण नव्हतं, याच्यामध्ये कोणत्या पक्षाच्या विरोधातला प्रश्न नव्हतं. हे आंदोलन त्यांना पाठिंबा होता आणि सरकारला जाब विचारण्यासाठी होता, सरकारचा निषेध करण्यासाठी होता की त्यांना काठ्यांनी बदललं, महिलांची वस्त्र फाडली आणि खिळे मारलेल्या काठ्यांनी मारलं. याबाबत जबाबदारी घेणे. सामंतांच्या विरोधकांनी मोर्चे काढला असं स्वरूपाचं हे होतं. तर मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या मोर्चात म्हणजे इतके लोक इतका वेळ चालला, जो 3 तास सगळा हा चालला, त्याच्यात सामंत साहेबांचं कुठे नावही नव्हतं, कुठेही नाव नव्हतं. म्हणजे त्यांचं साधं नावही नाही कुठे, म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट बोलायचा संबंध येत नाही. सामंत साहेबांचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. म्हणजे माझं व्यक्तिगत पातळीवर बघितलात तर माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. इव्हन नवनिर्माण शिक्षण संस्थेशी त्यांचे संबंध आहेत. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असाल की ते म्हणतात की हे कॉलेज माझं आहे. अनेक आरोग्य शिबिरापासून अनेक ह्याच्यापासून आम्ही त्यांचं, कारण हा एकमेकाला, सामंत साहेब म्हणजे ते शासनाचे प्रतिनिधी आहेत, तर त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधीकडे हक्काने जायलाच पाहिजे आणि त्यांनी केलंच पाहिजे कामं, कारण ती कामं जनतेची आहेत. व्यक्तिगत काम कोण करून घेऊन जात नाही आम्ही कधी त्यांच्याकडे. भाग नंबर 1. दुसरं म्हणजे असं मला म्हणणं आहे की ही जो त्यांनी आक्षेप घेतला आहे ना, हे मला वाटतं एक प्रकारे सामंत साहेबांना अडचणीत आणणारीची प्रेस कॉन्फरन्स आहे. म्हणजे ही प्रेस कॉन्फरन्स एवढी लीक झाली, एवढी व्हायरल झाली की एका बाजूला असं वातावरण तयार झालं की सामंत साहेब ह्या मोर्चाच्या विरोधात आहेत. अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण का करण्यात आलं मला माहिती नाही, पण असं झालं आहे. माझं तर म्हणणं आहे की त्या दिवशी जर सामंत साहेब इथे असते तर ते या मोर्चाला येऊन त्यांनी मुलांना बोलायची संधी घेतली असती. ह्याच्यापूर्वीचा माझा अनुभव आहे. जे मी कार्यक्रम केले तेव्हा ते आले. कारण आज महाराष्ट्रातला आम्हाला अभिमान आहे, आम्हाला त्यांचं कौतुक आहे की आज महाराष्ट्रात आमच्या विधानसभेतला एक प्रतिनिधी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ पदावर इतक्या उच्च पदावर आहे, त्यांना इतक्या निर्णायक भूमिकेत आहेत ते. तर त्यामुळे ते अनेक ठिकाणी संकटमोचक अशा भूमिकेत असतात. आपण बघितलं असाल की जरांगे पाटलांना फळाचा रस कोणी दिला, तर त्यामुळे ते ध्यायाच्यात असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात असायचा हा मोर्चा संबंध येत नाही आणि या मोर्चाचा उद्देशच तसा नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीने त्याला ट्विस्ट करणं आणि त्याला वेगळं हे देणं खूप चूक आहे. म्हणजे मुलांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतं. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नवी मुंबईतील सांदपाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विभागातील रहिवासी, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तसेच विद्यार्थी एकजुटीचा विजय असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या। यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एकजूट व्यक्त केली तसेच नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत न्याय मिळावा अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। श्रद्धांजलीनंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायन करून आंदोलनाची सांगता केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिन्याभरापासून जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं त्यांची प्रमुख मागणी ही होती की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या खात्याची जबाबदारी होती, त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देणं हे भाग होती, ही प्रमुख मागणी होती। मला वाटते आज जरी त्यांचा राजीनामा झाला असला तरी बाकीच्या 2-3 मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत। त्याच्यामध्ये मग ते विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली असेल, त्यांच्या कुटुंबियाला अजूनपर्यंत आर्थिक मदत दिलेली नाहीये, त्याचप्रमाणे जो विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज केला त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, अशा अनेक मागण्या आहेत। अजून त्या मागण्यांसाठी आजही विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मला वाटते हा आजपर्यंतचा या सरकारमधला 12 वर्षातला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे झालेला सगळ्यात मोठा विषय आहे। आणखीन सुद्धा गोष्टी आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आज आम्ही सानपाड्यातील तमाम पालक, विद्यार्थी आणि रहिवासी यांच्या वतीने कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता फक्त विद्यार्थ्यांसाठी काळे कपडे घालून हाताला काळी पट्टी बांधून एक निषेध आंदोलन केलेलं आहे। आज ज्यांना तुम्ही झुरळ म्हणून हिणवलं त्यांनीच तर या सरकारला दमवलं ना, बरोबर ना? हे जर त्यांनी आधीच केलं असतं, मला वाटतंय सरकारने सुरुवातीपासून जर चर्चेची दारं विद्यार्थ्यांसाठी उघडी केली असती तर आज मला वाटतंय ही परिस्थिती आली नसती। त्यामुळं सरकारचा बुरका फाटलाय, त्यांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा खूप मोठा विजय झालेला आहे। रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्क आणि रासायनिक कारखान्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे। माणगाव येथे बल्क ड्रग पार्क संघर्ष समिती आणि बाधित गावातील नागरिकांशी झालेल्या बैठकीत बोलताना स्थानिकांचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्कच काय, कोणतेही रासायनिक कारखाने होऊ दिले जाणार नाही अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली। यावेळी मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे देखील स्थानिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं त्यांनी सांगितलं। या बैठकीला संघर्ष समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सुमारे 20 ते 25 गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूमिका मंत्रिमंडळातली मांडली म्हणजे ठराव करा मंत्रिमंडळाचा की माझ्या सगळ्या परिसरामध्ये कारखाने येईल, पण रासायनिक उत्पादन करणारी एकही कारखानदारी येऊन देणार नाही, घेणार नाही असा ठराव मंत्रिमंडळाने 2013मध्येच केला आहे। त्याला मी मंत्री होतो, मी का सांगतोय हे सर्वांना कळलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग 18,40,000 आपल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जे काही दर घ्यायचे ते आपल्या जे रक्कम घ्यायची होती ती घेतली, ज्यांनी इन्व्हेस्टरनी घेतल्या त्या जमिनी ज्या आपण दिल्या होत्या त्यांनी तर अगोदर पैसे काढून। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर राबवण्यात आलेल्या बचाव आणि शोध मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि स्थानिक युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला। रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे आणि दहिवली गावातील युवकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। दुर्घटनेनंतर तब्बल 21 तास रत्नागिरी पोलीस दलासोबत अथक परिश्रम घेत बचाव आणि शोधकार्य यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्याची दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले। या सन्मान सोहळ्यात बचाव मोहिमेदरम्यान दाखवलेल्या धाडस, समर्पण आणि सामाजिक जबाबदारीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले। आपत्तीच्या प्रसंगी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे केलेल्या कार्याचे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आषाढी वारीच्या पावन वातावरणात यंदा रोजगार हमी विभागातर्फे जनजागृतीचा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला। पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद वारीच्या माध्यमातून रोजगार हमी विभागाच्या विविध योजनांची माहिती वारकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या उपक्रमात VBG रामजी योजना ही प्रभावी जनजागृती करण्यात आली। यासाठी आकर्षक चित्ररथ आणि पथनाट्य सादरीकरण करण्यात आले। या पथनाट्याच्या माध्यमातून योजनेची माहिती सोप्या आणि प्रभावी पद्धतीने उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आली। या उपक्रमाला राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली।
त्यांनी तरुण कलाकारांनी सादर केलेले पथनाट्य पाहून त्यांचे कौतुक केले। तसेच या जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या रोजगार हमी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली। आषाढी वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याचा उपयोग करून शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला। आज या पंढरपूरच्या पुण्य आणि पावन नगरीमध्ये आज आम्ही इथे आमच्या खात्याच्या मार्फत VBG रामजी विकसित भारत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आज हे पथनाट्य आणि ह्या येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या वारकरी भाविकांना आज हा कार्यक्रम आमच्या या पथनाट्याच्या द्वारे की नेमकं विकसित भारत 2027चं जे काय उद्दिष्ट आहे त्यामध्ये आमच्या खात्याचा नेमका उद्देश काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या पथनाट्याच्या द्वारे त्या वारीला आम्ही करतोय। कारण लाखो भाविक आणि ते पण शेतकरी लोक या वारीमध्ये चालत असतात, त्यांना हे माहिती होणं गरजेचं। पूर्वीची रोजगार हमी योजना सुद्धा आता विकसित भारत जी रामजी ही योजना आता आम्ही आणलेली आहे केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या। आता त्यांनी सांगितलं पूर्वी 100 दिवसाचा रोज होता शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, तो आता आम्ही 125 दिवसाचा केलेला आहे केंद्राने आणि उर्वरित महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। पूर्वी 266 योजना होत्या, आता 318 योजना केलेल्या आहेत। आणि मग त्यासाठी ग्रामीण भारत याचा नेमका अर्थ जे आमच्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये जी काही कामं आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत। त्यामध्ये वैयक्तिक लाभाची कामं आहेत, अशी अनेक कामं 318 कामं यावेळेला नवीन ह्याच्यामध्ये आम्ही ती केलेली आहेत। आणि शाश्वत रोजगार ह्या माध्यमातून आणि काम केल्यानंतर लगेच दाम की त्याला उशीर नाही काही नाही, आणि ज्याला रोजगार नाही त्याला पण आम्ही बेरोजगार भत्ता आम्ही देणार। तर यासाठी आपण सगळ्यांनी हे पथनाट्य पाहावं। हा VBG रामजीचा हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांनी अनुभवावा। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे विठ्ठल भक्तीचा एक अनोखा आणि आकर्षक कलाविष्कार पाहायला मिळाला। देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आपल्या कलेतून विठ्ठल भक्तीला आगळेवेगळे रूप दिले। आषाढ महिन्याच्या निमित्तानं त्यांनी सावळ्या विठ्ठलाच्या विविध मनमोहक रांगोळ्या साकारत भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवून आणला। यावेळी त्यांनी नदीकाठच्या मऊ मातीपासून स्वतः छोटी वीट तयार केली, ती भाजून पक्की केली आणि त्याच विटेवर अवघ्या 1 तासात रांगोळीच्या माध्यमातून साक्षात पांडुरंगाची कलात्मक प्रतिमा साकारली। त्यांच्या कल्पक कलाकृतीने भाविक आणि कलाप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले। यापूर्वी आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठल, मोरपिसावर विठ्ठल तसेच पाण्याखाली विठ्ठलाची रांगोळी साकारून आपल्या अनोख्या कलेची छाप उमटवली होती। यंदाची विटेवरील पांडुरंगाची रांगोळी देखील त्यांच्या भक्तिनिष्ठा आणि सृजनशीलतेचा सुंदर आविष्कार ठरत असून देवरुखमध्ये ती विशेष चर्चेचा विषय बनली आहे। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील लिंगेश्वर विद्यालयात वारकरी परंपरेचा उत्साहपूर्ण सोहळा अनुभवायला मिळाला। विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व समजावे या उद्देशाने विद्यालयात वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं। या दिंडीत 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी विविध संत आणि वारकऱ्यांच्या भूमिका साकारत वातावरण भक्तिमय केले। यावेळी 5वीतील तेजस वंजारे यांनी श्री विठ्ठलाची तर आरोही राठोड हिने रुक्मिणीची भूमिका साकारून उपस्थितांची विशेष दाद मिळवली। दिंडीनंतर शाळेच्या पटांगणात पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला। शेकडो विद्यार्थ्यांनी वारकरी आणि संतांचा पेहराव करून या सोहळ्यात सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी विविध वारकरी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना वारकरी परंपरेचा अनुभव दिला। तेजस वंजारे यांनी सादर केलेला कानडा राजा पंढरीचा हा अभंग आणि इतर विद्यार्थ्यांनी गायलेले अभंग यामुळे कार्यक्रमात भक्तिरसाची रंगत वाढली। तसेच आराध्य शेटकर यांनी सादर केलेल्या कीर्तनाला देखील उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या वारकरी दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असताना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला। गावातील श्री गणपती मंदिरातून विठू माऊलीच्या जयघोषात भव्य दिंडी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। टाळ मृदुंगांच्या तालावर जय हरी विठ्ठल आणि ज्ञानबा तुकारामच्या गजरात
सर्व वयोगटातील ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावानं सहभागी झाले। या दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले ते गावातील बालवारकरी आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरत अभंग आणि भजने सादर केली, तर चिमुकल्या मुलामुलींनी विठ्ठलाची वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली। अनेक लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पांडुरंगाची मूर्ती घेऊन श्री गणपती मंदिरापासून कालभैरवनाथ मंदिरापर्यंतचा प्रवास भक्तिभावानं पूर्ण केला। दिंडीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती। भक्तिरसानं भारलेले वातावरण, शिस्तबद्ध आयोजन आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वेळासागरमध्ये प्रत्यक्ष पंढरपूरचा सोहळा अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत आषाढी एकादशीचा हा भक्तिमय उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हेटवणे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। शनिवारी आयोजित हरिनाम फेरीत जय हरी विठ्ठल आणि विठ्ठल विठ्ठल च्या नामघोषानं संपूर्ण गाव दुमदुमून गेले। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। गावातील मंदिरातून हरिनाम फेरीला प्रारंभ झाला आणि गावभर प्रदक्षिणा घालत ती पुन्हा मंदिरात दाखल झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या सुरवटीत आणि विठ्ठल नामस्मरणात वातावरण भक्तिमय झाले होते। हरिनाम फेरीतील मुख्य आकर्षण ठरले ते लहान मुलांचे वारकरी आणि संतांच्या वेशातील मनमोहक सादरीकरण। महिला, युवक आणि वारकरी भक्तांनी अभंगावर ठेका धरत विठ्ठल भक्तीचा आनंद लुटला। हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज ढेणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हरिभक्तपरायण गणेश महाराज ढेणे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। तसेच हरिभक्तपरायण मनोहर बुवा कडव यांनी सुमधुर अभंग सादर करून उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले। या सोहळ्यास गावातील मान्यवर, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण गावाने एकत्र येत विठ्ठल नामस्मरणातून वारकरी परंपरेचे जतन करण्याचा संदेश दिला। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।